नमस्कार मंडळी. तर श्रद्धा साळुंके यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज आपल्या शिवण क्लासमध्ये तयार ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची हे आज तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे आज जर मी तुम्हाला तयार ब्लाऊजवरून मापं कसे घ्यायची हे जर शिकवलं तर तुम्ही जेव्हा माझा हा व्हिडिओ बघाल तेव्हा तुमच्या घरातला आईचा, मावशीचा किंवा बहिणीचा किंवा स्वतःचा कोणाचाही ब्लाऊज हाताशी घ्यायचा आहे, मेजरमेंट टेप घ्यायचा आहे आणि तो मोजून बघायचा आहे. आता तुमचं आणि माझं माप सेम येणार असं काही नाही. फक्त मी हा एक डेमो दाखवते जेणेकरून तुम्ही ब्लाऊज मोजायला घ्याल तेव्हा तुम्हाला समजेल. मग तुमचं अंतर किती भरतं, काय भरतं हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. तर मागच्या क्लासमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला एक वही करायची आहे, त्याच्यामध्ये सगळं लिहायचं आहे. तर त्याच वहीमध्ये आज आपण तयार ब्लाऊजचे माप कसे घ्यायचे हे लिहायचे. तर आपल्याला आता एक एक ह्याचं माप घेऊ आपण. छातीचं, उंचीचं, कमर, पुढचा गळा किती, मागचा गळा किती, त्यानंतर बाही उंची किती. आता कोणी बाही उंची म्हणतं किंवा लांबी म्हणतं. आता हे काय हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये एक एक करून सगळं सांगेल. दंडघेर कशाला म्हणता हे देखील सांगेल. शोल्डर हे सगळं तुम्हाला शिकवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आणि जर काही अडचण आली या व्हिडिओमध्ये तुम्हाला तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा. मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओ थ्रू आणि कमेंटद्वारे मी नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन. तर चला मग आपण व्हिडिओला पुढच्या सुरुवात करूया. तर सर्वांनी पहिले एका वहीमध्ये हे सगळं लिहून घ्यायचे आहे. हे बघा मी तुम्हाला कॅमेरामध्ये दाखवते आहे. हे पटकन आपल्या एका वहीमध्ये छाती, उंची, कमर, पुढचा गळा, मागचा गळा, बाही उंची, दंडघेर, शोल्डर हे सगळं लिहून घ्यायचं आहे. जेणेकरून आता आपण जे ब्लाऊजवर माप जे मोजू, जे काही माप येईन ते इथं घ्यायचं आहे आपल्याला. जे काही माप येईन ते इथं लिहायचं आहे. मग आता तुम्ही तुमच्या हातात जो काही ब्लाऊज घ्याल त्याचं माप तुम्ही तिथं लिहायचं आहे. फक्त मी आता तुम्हाला डेमो दाखवते आहे जेणेकरून तुम्ही जेव्हा ब्लाऊज शिवाल स्वतःचं तेव्हा तुम्हाला स्वतःच्या ब्लाऊजवरून किंवा दुसऱ्यांच्या ब्लाऊजवरून त्यांचं माप घेऊन ब्लाऊज शिवता आलं पाहिजे. त्याकरता तुम्हाला पहिले तयार ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं हे लक्षात येईल. एकदा तुम्ही तयार ब्लाऊजचं माप घ्यायला शिकला म्हणजे तुम्ही कोणाचंही ब्लाऊज घेऊ शकता. त्यांचं माप घेतलं, कटिंग केली तर लगेच शिवायला घेतलं. तर तुम्हाला मी पेपर कटिंग देखील दाखवणार, पण एकदा ब्लाऊजचं माप शिकून घ्या, त्यानंतर पेपर कटिंग दाखवेल मी. तर चला मग आता आपण पहिले सर्वप्रथम छातीचं माप घेऊ. तर हा टेपबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितलीच आहे. तर हे तयार ब्लाऊज आहे. 2 मिनटं. तर हे बघा हे कटोरीचं ब्लाऊज आहे. मी तुम्हाला कालच्याच व्हिडिओमध्ये दाखवलं होतं ज्याच्यामध्ये आपण ब्लाऊजचे प्रकार शिकलो. का पहिलं मी तुम्हाला कटोरी ब्लाऊज शिकवणार आहे आपल्या क्लासमध्ये. तर हे बघा हे जे मुंड आहे, हे मुंड्याचं जे टोक आहे हे बघा इथं लक्ष द्या. हे जे टोक आहे या टोकाजवळ हे मेजरमेंट टेपचं टोक ठेवायचं आहे आणि इथे हे जी पट्टी आहे काजबटनाची या पट्टीच्या इथे हे ठेवायचं आहे. हे बघा असं व्यवस्थित ताट धरून हे ठेवायचं आहे. तर इथून ते इथपर्यंत अंतर आपलं किती भरलं छातीचं? 9 इंच भरलं. ह्या ब्लाऊजचं अंतर 9 इंच भरलं. आता तुमचं जितकं भरेल तितकं, म्हणजे हा ब्लाऊज जो आहे हा 36 साईजचा ब्लाऊज आहे. तर हे माप 9 इंच भरलं आहे आपलं. तर इथं जी वही आहे आपण त्याच्यामध्ये जिथं छाती असं नाव लिहिलं आहे त्या छातीच्या समोर आपण 9 इंच असं लिहून ठेवू. बरोबर. नंतर आता तुम्हाला मी शिकवलंच कसं करायचं काय. त्यानंतर आपण आता पुढची बाजू सगळी बघून घेऊ. तर जसं आपण छातीचं माप घेतलं तसंच आपण तयार ब्लाऊजच्या कमरेचं माप घेऊ. हे बघा ब्लाऊज असं पूर्ण उघडायचं. त्यानंतर हे बाई ह्या टोक आहे इकडच्या टोकापासून, हे बघा तुम्हाला मी क्लिअर दाखवते कॅमेरापासून, इकडच्या टोकापासून ते ब्लाऊजची अशी सरळ पट्टी धरत चालायची. हे बघा इथून ते पूर्ण मागच्या पाठीच्या भागापासून तर हे बघा इथपर्यंत पूर्ण ब्लाऊजच्या कमरेचं माप घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा 32.5चं कमर आलेलं आहे. म्हणजे हे पूर्ण माप आपण घेतलेलं आहे ब्लाऊजचं. हां मी तुम्हाला आहे ना खाली ठेवून दाखवते.
हे बघा, हे पूर्ण मापाचं आपण ब्लाऊज घेतलेलं आहे. हे बघा, पूर्ण इथून ते इथपर्यंत पूर्ण माप आपण मोजलेलं आहे. किती आलं आहे आपलं? 32 इंच आलं आहे. मग जिथे आपले कमरचं जे लिहिलेलं आहे आपण, तिथं आपण 32 असं लिहून ठेवू. 32 इंच. चुकून माझं उंची समोर झालं तर इथं 32 इंच, बरोबर. त्यानंतर आता आपण पुढचा गळा आणि मागचा गळा याचं माप कसं घ्यायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, हे शोल्डर आहे. हे शोल्डर असं व्यवस्थित ठेवायचं आहे. त्यानंतर हे बघा, शोल्डरपासून टेप ठेवायचा आहे. इथं वरती लक्ष द्या, शोल्डरपासून टेप असा सरळ धरायचा आहे, बरोबर. आणि सरळ धरायचं आहे. आणि जिथं हे टोक येतं, हे टोक, तर इथून बघा, आता इथून अशी सरळ रेष इथं बघायचं. हे टोक कुठे येतं आपलं? तर हा पुढचा गळा 5.5 इंच येतो. आपण त्याला असा गोलाकार देतो, पण जिथं हे टोक येतं तिथं हा किती येतो? 5.5 इंच. म्हणजे या ब्लाऊजचा पुढचा गळा किती आहे? 5.5 इंचाचा आहे, बरोबर. अशी सरळ रेष ठेवून आपल्याला लगेच लक्षात येणे. बघा, इथून सरळ ही रेष जाते, बरोबर. म्हणजे हे किती? पुढचा गळा 5.5 इंच आहे, हे लगेच आपल्याला लक्षात येतं, बरोबर. आता आपण पाठीच्या या ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचं माप घेऊ, बरोबर. तुम्हाला मी दाखवते आता काहींचा गळा खूप डीप असतो, काहींचा शॉर्ट असतो. तर ह्या ब्लाऊजचा गळा शॉर्ट आहे. तर हे बघा, जसं पुढच्या गळ्याला आपण कसं शोल्डरपासून घेतलं, तसंच मागच्या गळ्याला देखील शोल्डरची ही पट्टी आहे ना, तिथून टेप असा सरळ ठेवायचा आणि जिथं हा गळा आहे ना तिथपर्यंत घ्यायचं आहे. तर हा बघा, आता हे कुठं आलं? हे बघा, 8पर्यंत आलं. हा गळा मागचा या ब्लाऊजचा 8 आहे. म्हणजे मागचा गळा कसा मोजायचा? इथून ते इथपर्यंत, इथून ते इथपर्यंत. ह्या ब्लाऊजचा गळा किती आहे? 7.5 ते 8. इतके इंच गळा हा ब्लाऊजचा आहे. आता तुम्ही जेव्हा तुमचं एखादं ब्लाऊज घ्या घरातलं मापाचं, कोणाचं घ्या, स्वतःचं घ्या किंवा दुसऱ्यांचं, त्याचं एखाद्या वेळेस 9 भरेन, 10 भरेन, 11 भरेन किंवा कमी जास्त देखील भरू शकतो. त्यामुळे हा फक्त मी तुम्हाला डेमो दाखवते आहे, जेणेकरून तुम्हाला ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं हे लक्षात येईल. तर आता आपण मागच्या बाजूचा भाग घेतोच आहे, तसंच आपण उंची लगेच घेऊन घेऊ ब्लाऊजची. तर आपण या शोल्डरच्या टोकापासून तर सरळ टेप इथपर्यंत घेऊ, खालीपर्यंत. हे बघा, तुम्हाला ही पट्टी दाखवते धरून. हे बघा, ही थोडासा भाग असा खेचून घ्यायचा आहे, कारण कसं आहे इथे गुढ्या पडताना, त्यामुळे लक्षात येत नाही. आपण काय करतो, घाईघाई असा टेप ठेवला, लगेच माप घेतलं आणि लिहिलं, असं करायचं नाही. घाईघाई आपण काय करतो, गुढ्या असं, त्याच्यामुळे हे खेचून घ्यायचे असं ताट. आणि बघा, खेचायच्या अगोदर हे कमी भरत होतं, 12.5 भरत होतं. आणि जेव्हा आपण ब्लाऊज खेचलं, व्यवस्थित ताट धरलं, तेव्हा बघा पूर्ण 13 इंच हे ब्लाऊज भरतं आहे. त्याच्यामुळे कधीही ब्लाऊजचं माप घेताना खेचून माप घ्यायचे उंचीचं, म्हणजे कस्टमरला जेव्हा ब्लाऊज आपण स्टिच करू तेव्हा कमी पडणार नाही. आता स्टिच करताना आपल्याला सगळ्या ह्याच्यामध्ये कुठं 1 इंच, कुठं 1.5 इंच असं वाढवायचं आहे. तर मी ते तुम्हाला सांगेन, पण आता सध्या हे माप कसं घ्यायचं हे सांगते. हे आपलं पूर्ण ब्लाऊजची उंची झाली. तर मग अशी आपण मागचा गळा बघितला होता, तो 8.5, 7.5 ते 8 भरलेला आहे. आणि उंची बघितली आता आपण, ती ह्या ब्लाऊजची 13 भरलेली आहे. तर लगेच वहीमध्ये नोट करून घ्यायचं आहे. आता आपण आपला पुढचा गळा देखील या वहीमध्ये नोट करायचा राहिला आहे. तुम्ही पण तुमच्या वहीमध्ये नोट करून घ्या. त्यानंतर आपण बाहीची लांबी बघणार आहोत. आता हे बघा, याला बाहीची लांबी देखील म्हणतात, बाहीची उंची देखील म्हणतात. तर हे बघा, आता कशी मोजायची आपल्याला. हे बघा, या बाहीच्या या टोकापासून ते शोल्डरच्या या टोकापर्यंत, बरोबर. हे बघा, इथे शोल्डरची टीप आहे, तर या टोकापर्यंत. तर ह्या ब्लाऊजच्या बाहीची किती उंची आहे, लांबी आहे? 7.5 इंच. तर हे पूर्ण अंतर किती आहे बाहीच्या? 7.5 इंच. आता तुमच्या हातात जे ब्लाऊज असेल, तुम्ही जेव्हा ट्राय कराल
शिकायसाठी, तर तुमच्या ब्लाऊजचं अंतर 7 असू शकतं, 3 असू शकतं, 4 असू शकतं किंवा कमी जास्त होतं. प्रत्येकाचं माप सारखं नसतं. त्यामुळे मी तुम्हाला फक्त माप कसं घ्यायचं हे दाखवते आहे. त्यामुळे लक्ष द्या तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं ना तर काही अवघड नाही आहे. तर आपण बाहीची उंची ही 7.5 इंच लिहिणार आहेत. आता तुम्ही म्हणाल ताई दंडघेर कसं मोजायचा, तर आता दंडघेर तुम्हाला सांगते मी कसा मोजायचा. ब्लाऊज असं उलटं करायचं आणि बघा असं ठेवायची बाही. ब्लाऊजची जी बाही आहे ती अशी ठेवायची आणि ह्या टोकापासून नीट बघा, ह्या टोकापासून बाहीच्या ह्या टोकापासून असा टेप सरळ धरायचा आणि जिथे शेवटची टीप आहे ही, हे बघा तुम्हाला कॅमेरा जवळ नेऊन दाखवते, ही जी शेवटची टीप आहे ना, ह्या टीपपर्यंत आपल्याला टेप मोजायचं आहे. हे अंतर किती येतं, तर बघा हे अंतर येतं 5.5 इंच. ह्या ब्लाऊजचं 5.5 इंच अंतर येतं, इथं टीप येते ती. तर आता आपण ह्या ब्लाऊजचं जी बाई आहे त्याचं दंडघर किती येतो, 5.5 इंच. बरोबर. आता आपण छातीचं माप बघितलं, कमरेचं माप बघितलं, उंची बघितली ब्लाऊजची, पुढचा गळा बघितला, मागचा गळा बघितला, बाईची लांबी कशी घ्यायची हे बघितलं, बाईची उंची कशी घ्यायची हे देखील बघितलं. आता शोल्डर पण बघून घेऊ. शोल्डरचं माप कसं घ्यायचं. आता प्रत्येकाचं शोल्डरचं माप वेगळं वेगळं असतं. फक्त मी तुम्हाला डेमोसाठी या ब्लाऊजचं शोल्डर दाखवते आहे. आता ज्यांचं कोणाचं शोल्डर उतरायचा प्रॉब्लेम असतो ब्लाऊजचा, त्याची गळारुंदी कमी घ्यायची असते. ते मी तुम्हाला कटिंगमध्ये दाखवेलच का गळारुंदी कशी घ्यायची आणि शोल्डर उतरू नये म्हणून मी तुम्हाला एक सोपी आणि सिंपल ट्रिक देखील सांगणार आहे. ते आपल्या कटिंगमध्ये मी दाखवेलच. हे बघा, हे जे शोल्डर आहे, आलं का तुमच्या लक्षात, हे 2 मिनटं, हे जे शोल्डर आहे आपलं, हे बघा, हे मोजायचं आहे आपल्याला. तर ह्या ब्लाऊजचं किती आहे, ते ह्या टोकापासून ते इथपर्यंत आहे बघा, याचं 2.5 इंच इतकं भरतं आहे बघा. शोल्डर 2.5 इंच भरतं आहे. आलं लक्षात. आता तुम्हाला मी टेपची माहिती दिली होती, अर्धा इंच कोणतं, 1.25 इंच कोणतं, 1.5 2.5 कसं घ्यायचं आहे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्यामुळे ज्यांनी कोणी आपला व्हिडिओ बघितला नसेल टेपच्या माहितीचं, त्यांनी बघून घ्या. आणि हे 2.5 इंच आलेलं आहे, तर हे शोल्डर नोट करून घ्या आपण. तर मी आज तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये छातीचं माप कसं घ्यायचं, त्यानंतर गळ्याचं माप कसं घ्यायचं हे सगळं सांगितलं आहे. त्यामुळे प्रत्येकाने सराव करायचा आहे. सराव केला की सगळं जमतं. त्यामुळे घेताना तुम्हाला मी सांगितलं आता छातीचं माप कसं घ्यायचं, तर हे स्ट्रेट ठेवायचं असं आणि इथून ते इथपर्यंत छातीचं माप घ्यायचं, इथून ते खालीपर्यंत पुढच्या गळ्याचं माप घ्यायचं, हे बाईच्या लांबीचं माप घ्यायचं, म्हणजेच उंची लांबी जे आपण म्हणतो ते. नंतर ब्लाऊज उलटा करून ह्या दंडघेराचं माप घ्यायचं, शोल्डरच्या पट्टीचं माप घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला मी सांगितलं ब्लाऊज पूर्ण असं ओपन करायचा, ह्या टोकापासून ते ह्या टोकापर्यंत पूर्ण माप घ्यायचं आहे, ते म्हणजे कमरेचं माप. आणि ब्लाऊजचा असा पाठीमागचा भाग ठेवायचा आणि नंतर ब्लाऊज असं पूर्ण ताट खेचून उंची घ्यायची आणि शोल्डरपासून ते इथपर्यंत हे गळ्याचं मागचं गळ्याचं माप घ्यायचं. आलं लक्षात तुम्हाला. जर काही अडचण आली या व्हिडिओमध्ये तर तुम्ही मला कमेंट करू शकता. व्हिडिओ खूप लॉंग होतो आहे, त्याच्याकरता आपले व्हिडिओ इथेच थांबावं लागेल. आणि उद्यापासून मी 28 ते 44पर्यंत रोज एक पेपर कटिंग टाकेल. म्हणजे 28 ते 44पर्यंत तुम्हाला पहिले सगळे पेपर कटिंग शिकवेल. तुम्ही सगळ्यांनी ती पेपर कटिंग काढून घ्यायची आहे. नंतर मग जेव्हा मी तुम्हाला ब्लाऊज स्टिच करायला शिकवेल, आता तुम्हाला तर अंगावर ब्लाऊज घ्यायचं माप शिकवलं आहे त्यांनी, म्हणजे आता तुमचं स्वतःचं माप जर असेल तर 28 असन किंवा 36 असन, 34 असन, 32 असन. जर मी तुम्हाला सगळे पॅटर्न शिकवले तर तुम्ही ते पॅटर्न उचलून पेपर कापडावर ठेवू शकता, कापू शकता, शिवू शकता. तुम्हाला जर मी डायरेक्ट तुम्हाला 28 साईजचं पेपर कटिंग शिकवलं, कापा आणि शिवा, पण तुम्हाला जर ते ट्राय केलंच नाही तर ते तुम्हाला कसं समजेल का ते ब्लाऊज व्यवस्थित बसतं आहे का नाही बसत आहे. त्याच्याकरता मी तुम्हाला आधी सगळे पेपर कटिंग शिकवल, नंतर कटिंगच्या टायमाला
तुमचं ब्लाऊज घ्यायचं आहे, त्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे, छातीचं भाग किती भरतो त्यानुसार तुम्ही माप निवडायचं आहे, कटिंग करायचं आणि स्टिच करायचं. हे मी तुम्हाला शिकवणार आहे. याच्याकरता आधी पेपर कटिंग शिकून घ्या. सगळ्यात सोप्या पद्धतीत मी तुम्हाला पेपर कटिंग पण शिकवणार आहे. तर हा व्हिडिओ सगळ्यांनी नक्की बघा. आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा. आणि ज्यांनी कोणी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. बाय.